वर्ध्याच्या रसुलाबादमधील कीर्ती रावेकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा धनादेश काल देण्यात आला। या योजनेचा धनादेश प्राप्त करणाऱ्या 18 लाभार्थ्यांपैकी कीर्ती रावेकर या महाराष्ट्रामधल्या एकमेव महिला आहेत। मोदींच्या हस्ते धनादेश मिळालेल्या कीर्ती रावेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। बघूया। विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती आणि विश्वकर्मा लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले। वर्ध्यातील रावेकर ताई आहे, यांना मोदींच्या हस्ते 1 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला। काय सांगाल ताई, स्टेजवर जायला मिळालं, काय तुमचं नाव आहे आणि कशा प्रकारच्या भावना होत्या? माझं कीर्ती संतोषराव रावेकर, मी राहणार रसुलाबादची आहे। PM विश्वकर्माचा मला लाभ मिळाला आणि मी खूप आनंदित आहे, उत्साहित आहे का मला हा लाभ मिळाला 1 लाख धनादेशचा। आणि मोदी साहेब मी खूप धन्यवाद म्हणते का मला हा चेक मिळाला, त्यांच्या हस्ताक्षर मधून सना मला मिळाला। आणि सर्वच महिलांना मी पण हे सांगते का त्यांना पण हेच काम करायला पाहिजे का बा, आपल्याला उत्साह राहायला पाहिजे का जे आपण गरजू नसो, जे महिला गरीब आहे त्यांना समोर कशी जायचं, कसं जाणून घ्यायचं, त्यांना पण एक ठामपणा एक विचार घेतला पाहिजे का तो कॉन्फिडन्सवर आपण बोलू शकलो पाहिजे आणि कुठेतरी गेलो पाहिजे, काहीतरी समोर काहीतरी काम केलं पाहिजे। मॅडमने खूप मला प्रोत्साहन केलं। मोदींशी काही बोलणं झालं का त्या दरम्यान? नाही काहीच नाही बोलला जाय, फक्त किट विश्वकर्मा योजनेची किट केव्हा तुम्हाला मिळणार आहे? ते किट म्हणे घर पोचता भेटून जाईल म्हणे तुम्हाला म्हणे। आपण पाहू शकता मोदींशी थेट भेट झाल्याने या ज्या महिला आहे या उत्साही आनंदी आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।